नमस्कार, आपण पाहताय Z24 न्यूज। जत शहरातील अर्धवट डिवायडरच्या कामामुळे नागरिकांना त्रास। आमदारांनी अपूर्ण निधी दिल्यानेच काम अर्धवट झाल्याचे विक्रम फाउंडेशनचे अध्यक्ष युवराज निकम यांनी म्हटले आहे। तोंडावर जसं पंचायत समितीची इमारत असो, नगरपालिकेची इमारत असो, विधानसभेच्या तोंडावर जसं उंदी MIDCचा गजावाजा करण्यात आला होता, तसाच अजून एक गजावाजा जत शहरात मोठ्या प्रमाणात केलेला होता। तो म्हणजे जतमध्ये आम्ही डिवायडर आणून ट्रॅफिकचं नियोजन लावतोय। अर्धवट डिवायडर केलं तुम्ही, कारणच नव्हतं अर्धवट डिवायडर करायचं। त्या अर्धवट डिवायडरमुळे जत शहरामध्ये काय त्रास होतोय, त्या डिवायडरचं असं उद्घाटन झालं जसं काय इतकं मोठं आम्ही डिवायडर केलेलं आहे आणि आता जतचं ट्रॅफिक हे रेग्युलरच होणार आहे, कोणालाच त्रास होणार नाही। अर्धवट डिवायडरना असा त्रास होतोय हे जत मधल्या कोणत्याही नागरिकाला तुम्ही जर विचारलं तर लक्षात येईल। स्वतः आमदार साहेबांनी त्याचं उद्घाटन केलेलं आहे त्या अर्धवट डिवायडरचं। तुम्हाला निधी द्यायचा होता तर त्या डिवायडरला, पूर्ण डिवायडरला निधी द्यायचा होता। एक तर बसवेश्वर चौकापासून सातार पाटीपर्यंत पूर्ण डिवायडर देणं गरजेचं होतं। त्यात तो डिवायडर अर्ध्या ठिकाणी दिला तुम्ही। SD स्टँड समोर तो डिवायडर अर्ध्यामध्ये पडलेला आहे, मोठी वाहनं वळत नाहीत आणि त्या संदर्भात कधी सुद्धा तुमची बैठक होत नाही। त्या संदर्भात कधी तुम्ही हायवे अथॉरिटीला सांगत नाही। आमदार म्हणून आम्हाला तुम्हाला एक प्रश्न विचारावाच लागणार। हायवे अथॉरिटीला तुम्ही सांगितलं पाहिजे डिवायडर हा पूर्ण केला पाहिजे होता, डिवायडर अर्धवट करण्याची गरजच नव्हती। तुम्ही अर्धवट डिवायडर करून शहराचं ट्रॅफिक जे आधीच विस्कळीत होतं ते मोठ्या प्रमाणात परत विस्कळीत करून ठेवलं।